तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल किंवा कमी केलेलं वजन पुन्हा वाढू नये असं जर वाटत असेल ना, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. याचं कारण काय, तर या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जेवणात आयुर्वेदाने काय काय पदार्थ घ्यायला सांगितले आहेत, ज्यामुळं आपलं वजन कमी होईल, हे पदार्थ बघणार आहेत आपण. आयुर्वेद काय म्हणतं बघा, की तुमचं पचन जर बिघडलं किंवा तुमचा अग्नी मंद झाला, की तुम्ही जे काही खाता ते सगळं मेदामध्ये रूपांतर होतं, ज्याला आपण फॅट म्हणतो, आणि त्यामुळं आपलं वजन वाढत असतं. माझे बरेच पेशंट आहेत की जे डाएट करतात, खूप व्यायाम करतात, पण वजन काही कमी होत नाही त्यांचं. मग सगळं सोडून देतात आणि पुन्हा आधीपेक्षा जास्त वजन वाढतं. वजन का वाढतं हे लक्षात घ्या की यामध्ये 2 चुका असू शकतात. पहिली म्हणजे तुमच्या जेवणातील पदार्थ काय काय आहे, त्याचं प्रमाण किती आहे, आणि दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे तुमची जेवणाची वेळ काय आहे. तर यातील नेमकी कोणती चूक तुम्ही करता हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वजन कमी करण्याचं बेस्ट सोल्युशन पाहण्यासाठी, म्हणजेच आपली आयुर्वेदिक जेवणाची थाळी काय काय आहे, त्यामध्ये कोणते कोणते पदार्थ आहेत, तर एक एक पदार्थ आपण बघणार आहोत. हे पदार्थ आपल्यापैकी बरेच जण घेत असतील, पण घेताना काय चुका करतात किंवा जे पदार्थ घेतात त्यामध्ये आणखीन नेमका काय बदल करायचा हे पण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हा एक प्रश्न तुमच्यासाठी, वजन कमी करण्यासाठी खालील कोणता पदार्थ उपयोगी आहे? ऑप्शन ए भात, बी पोळी, सी भाकरी, डी पराठा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भाकरी. मित्रांनो, तुम्ही भाकरी खात असाल तर कमेंटमध्ये लिहा, आणि खात नसाल तर तुम्ही लगेच भाकरी खायला सुरू करा. फक्त भाकरी खाताना महत्त्वाची पहिली चूक बरेच जण करतात, ती म्हणजे पीठ चाळून घेतात. तर चाळून पीठ घ्यायचं नाही, कारण चाळणीमध्ये जो कोंडा उरतो ना, त्यामध्ये फायबर असतात, आणि या फायबरचा पहिला उपयोग बघा, यामुळं आपलं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि तुम्ही कमी खाता, आणि त्यामुळं ॲटोमॅटिक कॅलरीज आपल्या शरीरात कमी जातात आणि वजन कमी करायला मदत करतात. दुसरा महत्त्वाचा फायदा काय आहे, तर फायबरमुळं पचनक्रिया हळूहळू होते आणि रक्तातील साखर हळूहळू शोषली जाते, त्यामुळं इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित राहतं, जे वजन कमी करण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. अशा प्रकारे भाकरीमध्ये फायबरशिवाय अँटीऑक्सिडंट्स असतात, प्रोटीन्स असतात, कॅल्शियम, लोह असतं, आणि हे सगळे आपल्या शरीराला ऊर्जा देतात आणि चरबी कमी करायला मदत करणारे घटक आहेत. भाकरीमध्ये पुढचा महत्त्वाचा जो घटक आहे ना, तो ट्रिप्टोफेन नावाचं अमायनो ॲसिड्स आहेत, जे भूक आणि वजन नियंत्रित करतात. याशिवाय भाकरी ही ग्लुटेन फ्री असल्यामुळं गव्हाच्या तुलनेमध्ये पचायला हलकी असते. एक महत्त्वाची टीप, वजन कमी करताना तुम्ही भाकरी जेव्हा खाता तेव्हा त्यासोबत भात घेऊ नका. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे भाकरीची पोर्शन साईज कमी करायची. म्हणजे जर तुम्ही 1.5 भाकरी खात असाल तर अर्धी भाकरी कमी खायची, आणि जर तुम्ही 1 भाकरी खात असाल तर चतकोर भाकरी कमी खायची, आणि त्याऐवजी तुम्ही गाजर, काकडी, टोमॅटो, ताक हे पदार्थ नियमितपणे जेवणात घ्यायचे. शेवटची आणि महत्त्वाची टीप बघा, ज्वारी जेव्हा दळून आणतो तेव्हा त्यामध्ये 5 किलो ज्वारीमध्ये 1 ते 1.5 छटाक मेथीचे दाणे घालून दळून आणा. मेथी दाणे मिसळल्यामुळं त्यातील फायबरमुळं आपल्या भुकेवर नियंत्रण मिळवायला मदत होते, आणि आपली चयापचय वाढते, आणि पोटावरची चरबी कमी करायला मदत होते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक जरूर द्या, आणि गरजू लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. आयुर्वेदिक थाळीतील वजन कमी करणारा दुसरा पदार्थ पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. थँक्यू.